हे बघा वहिनी, मी तिचं आजचं संध्याकाळचं रिझर्वेशन केलेलं आहे, मला काय माहिती नाही, माझे पैसे परत वाया जातील. अहो तुम्हाला पैशांचं पडलेलं इथं, मला माझ्या आईच्या तब्येतीचं पडलंय. मग तुम्ही जाऊन या, आम्ही काय नाही म्हणलंय का, एक दिवस करतो आम्ही ऍडजस्ट, जाऊन या तुम्ही. नाही थांबा जरा, आईंना येऊ द्या, मी आहे ना त्यांच्या बरोबरच बोलते, तुम्ही ना त्याशिवाय नाही ऐकायचे. काय झालंय तुम्हाला? हा अहो तुम्हाला माहितीये ना आई, मी माहेरी निघाली, आता हिच मध्येच निघालंय जायचं. मला येता येता रस्त्यात तुमचा आवाज आला म्हणून मी लवकर आले. हिचं बघा ना मध्येच निघालंय, ही म्हणती मला जायचंय माहेरी, आणि भाऊजी म्हणतात रिझर्वेशन केलंय, माझे पैसे वाया जातील. आता माझ्या आईच्या तब्येतीपेक्षा यांना पैशांचं पडलेलं आहे. आणि तू कधी जायचं ठरवलं ग? आमचं कालच ठरलं होतं जायचंय म्हणून. काय रे, आता जायचंय तिला, दिवाळी मग तू आली. एवढा मोठा झालास का? घरातले निर्णय तू स्वतः घ्यायला लागला का? त्या दोघींनी काय करायचं काय नाही आता कोणी कुठं जायचं हे तुम्ही ठरवणार का? मग कोण ठरवणार? अजून मी जिवंत आहे, कळलं का? मी अजून जिवंत आहे, कोणी कधी कुठं जायचं हे मी ठरवायचंय. काय का सुनबाई, हिच्या आईला बरं नाहीये, आमचं सकाळीच बोलणं झालेलं. किती जाणार आहे? हिला सांगायची गरज होती ना मला की आई असं आहे, मी जाणार आहे म्हणून. त्यांनी तरी कुठं सांगितलं होतं? तिने मला सांगितलेलं आहे, तू सांगितलंयस का? म्हणजे परस्पर निर्णय घ्यायला लागलास का तू? मग तिला सांगायचं ना मला जायचंय म्हणून. म्हणजे आता माझ्या माहेरी जायचं म्हणलं तरी विचारायचं हे का बघ, जाऊ तू का ना- नको ते? एक मिनिट, तू लहान आहे, तू बोलू नकोस मध्ये. लहान आहे म्हणून बोलायचंच तू नाही. जाताना विचारलं का काय कधी? आजीला विचारायची का मी जाऊन येते म्हणून? तुला माहितीये का मी विचारत होते का नव्हते? गाठोडे घेऊन तर निघायची बैलगाडीत बसून. अरे हा, तुला कळतं का? अक्कल होती का तुला? मी काय करत होते तुला माहितीये का? हे बघ, ही आपल्या घराची परंपरा आहे, मोठ्याला विचारल्याशिवाय कुठं जात नाही. मला दुसरी कारणं नकोय. आई मला तर असं वाटतंय की हे इथं नसतात ना, जॉबला बाहेर असतात, म्हणूनच हे दोघं माझ्या बरोबर असं अगं, तसं काही वागतात. नाही हे आहे. बघ, सुनबाई तसं काही नाहीये, मी समजून सांगते त्यांना. आणि अजिबात दोघींनी वाद घालायचा नाही. काय ग, काय चाललं होतं दोघींचं? मी जाणार आहे माहेरी, माझ्या घरून 2 दिवस झाले सारखे फोन येतात ते. आणि तुझं काय? आई तुम्हाला तर सगळंच माहितीये, मला आईला दवाखान्यात घेऊन जायचंय. तुम्हाला माहितीये ना भाऊ नसतो इथे. झालं तुमच्या दोघींचं? मी काय करणार इथं? तुला माहितीये मला पण बरं वाटत नाही. मी तिला तेच सांगायचा प्रयत्न करते की बरं नाहीये तुम्हाला, फराळाचं बनवायचंय, दिवाळी तोंडावर आलीये, मी 2 दिवसात जाऊन आले असते, हिने थोडी मदत केली असती ना फराळाचं बनवायला इथे. काय ग, तुम्ही दोघे आल्यापासून तुम्ही बघितलं का मी कधी माहेराला गेलेली? तुम्हाला घरची परंपरा, तुम्हाला घरामध्ये काय लागतं काय नाही, कुणाचं काय आहे, कसं आहे, कुठं काय आहे, शेतात सगळं सांगायला मी तुम्हाला इथं राहिले की नको बाई माझ्या सुनांना अडचण नको, कुठल्या गोष्टीचं कुणी नावं ठेवायला नको. त्याच्यामुळे मी माझं माहेर पण सोडले. किती दिवस झाले माझ्या माहेरला मला बोलत आहेत, पण मी जात नाही. मी काय कारण म्हणतो, सोन्यास- ऐक, एक आयडिया सुचली मला. सांग, बोल. ऐक,